6 लाख रुपये काहीतरी अशी लागली. मानूरला काही 1,20,00,000 रुपये काही असं 1 कोटीला ऐका ना, मानोरवाल्याचा खर्च 99 लाख रुपये. त्यांनी सरपण आणलं होतं, 100 ट्रॅक्टर टाकलं होतं, तर त्यांनी 20 ट्रॅक्टर परत विकलं. म्हणजे त्यांच्या हिशोबानुसार एक 75 ते 80 ट्रॅक्टर त्यांना सरपण लागले. आणि खर्चामध्ये जायचं जर म्हटलं तर मानोरवाल्याला 99 लाख रुपये लागले. त्याच पद्धतीत पुढं पिंपळनेरवाल्याला 1,06,00,000 रुपये लागले. तर समजा हा फरक झाला कशात? दिवस काळ लोटल्यामुळं प्रत्येक मालाचे भाव वाढले, त्याच्यात हा फरक वाढत गेला. तसं समजा आपल्याला सुद्धा 1,10,00,000 रुपये फरक ठरावाच लागणार आहे. त्यांना जर 1,06,00,000 लागले तर आपल्याला समजा अपेक्षित 1,15,00,000 रुपये लागू शकते. आणि त्याच्यात आपल्याला 10 लाख रुपये 10-15 लाख रुपये रिझर्व्ह कोटा लागू शकतो. कारण मागच्या हिशोबात आता समजा साखरेचा आदर 40 वर्षी डायरेक्ट 80 वर गेली, म्हणजे सगळ्या मालात थोडा वाढीभाव झालेला आहे. हिशोबाने समजा आपल्याला एक रिझर्व्ह 10-15 लाख रुपये असावे. बजेटचा हिशोब आणि 15 लाख म्हणजे आपल्याला सगळ्या 25च्या हिशोबात जावं. 1.25 कोटी रुपये जमावं लागतील. 1.25 कोटी रुपये. 1.25 कोटी. आता 7 वेळेस आपले बरेच पैसे गेले. 40-45 70-75 त्याच्यातच डबलच पैसे झाले मला. डबलच गेली डायरेक्ट. आणि दुसरं असं आहे बरं का, आता ही पैसे झाली ना तर साखरेचं बुकिंग करून ठेवायला पाहिजे. लगेच आज आम्ही टायमाला आम्ही आणून म्हणजे तुमच्या आजच्या भावाने पैसे चालू आहे. आता काय करणार, उसावले जाऊन जाणार आहे. उसावले 6,000 रुपये जर मागते, 40,000 रुपये साखर त्यावर 3,000 रुपये भाव, 80 रुपये झाले, 6,000 रुपये मागणार. आज हे लय वाढ कमी किती होईल? 75 झाले. आजचा आपला पहिला विषय हा फक्त वर्गणी संदर्भात असावा. म्हणजे आज आपण समजा वर्गणी किती काढली पाहिजे आणि कशी काढली पाहिजे ह्या संदर्भात विषय असावा. म्हणजे पहिलं नियोजन आपलं वर्गणीचं व्हावं. मग समजा वर्गणीचा विषय झाल्याच्या नंतर आपण स्टेपनी पुढच्या विषयाकडे जाऊ शकतो. पहिला मूळ मुद्दा आपला वर्गणी. हॅलो, मग समजा वर्गणी कशी केली पाहिजे आपल्याकडे आहे वर्गणी आपली मानसी वर्गणी नेहमीच. हो, मानसी वर्गणी काढायची. काय लोकसंख्या मानसी वर्गणी काढायची. जी असेल ती मानसी वर्गणी, कोणाची कमी असो कोणाची जास्त असो. आपण यात्रेला त्याला नेहमीच हीच वर्गणी काढतो ना, त्याच पद्धतीने वर्गणी काढायची. मानसी वर्गणी आपल्याला समजा किती पैसे शिल्लक घेतात, आपल्याला किती लागते, किती वर्गणी केलं होते तेवढे पैसे, बरोबर आहे. आता सुभाष आहे ना, ते लोकसंख्या आहे ना, गाडी झाली 19.5. आपले 19.5 200 रुपये किती पैसे होते? 40 लाख रुपये असं होते. किती 200 रुपये किती होते? 39 लाख 2,000 जे गावचे सरपंच भावी जाणार नाही ते 100%. ग्रामसभा मंदिरात पुन्हा देणगीचं स्वरूप वेगळं राहील. त्याला जर 50,000 द्यायचे त्याची 50,000 वर्गणीतून त्याला बाजूला त्याची इच्छा. मला असं म्हणजे असं नाही की 50,000 त्याच्या घरातून 10,000
आणि ती मला मग 50 द्यायचं. त्याला परत बसवलं. त्याची सोख कशी आहे? त्याला 2,500 आपण काल काय केलंय वर्गणी घेतली आपल्या सोकुशीने आपण 1000 500 गोळा केले पाहिजे. दुसरी गोष्ट आज तुम्ही जी म्हणता ना या धांद्यावाल्या कोणत्या धांद्यावाल्याचा विषय याच्यात काढू नका. वर्गणी ही समान घ्या, आपल्याला जेवढे लागते तेवढे समान घ्या. त्याच्याकडे पॉपलेट आहे याच्याकडे आमकडे त्याला 10,000 घ्या 50,000 घ्या भगवान ते 2 लाख हा विषय सोडून द्या. हा गावाच्या हिशोबाने जेवढे पैसे लागतात तेवढे वर्गणी घ्या. कोणाचा हिशोब वर्गणी द्यायची दिली. वर्गणी पण जास्त टाकू नका. गावाला सप्ताह करायचा सगळ्या गावाचं श्रेय पाहिजे. या संधी नियमानं वर्गणी काढा तेवढं पैसे द्या. हा आणि जर द्यायची ना तर मग किती हा? देऊ शकता. देऊ काय होईल शकता. ते होईल. व्यावसायिक असो नोकरदार असो समान वर्गणी. किंवा आपला शेती करणारा असू दे याच्या मनात काही इच्छा असते हा, बरोबर. त्याच्यामध्ये काही नाही. ते हा आपला तो एक रेझर्व फंड आहे म्हणजे बोनस आहे हा, हा. परंतु आपली जी रेग्युलर आपल्याला लागणारा खर्च जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एवढे बजेट येतं आपल्याला ते पूर्ण आपल्या हातातच पाहिजे. गावातल्या लोकांनीच करायची वाट बघायची नाही. जे घेतली जेवढे म्हणजे मिळतील, त्याचे तेवढे मिळतील आणि त्याच्यावर आपण त्याच्यावर अपेक्षित करायची नाही. अपेक्षित व्हायचे नाही. तो दिलेला भागूया का? 2,500 सगळ्यांना मंजूर आहे का? 2,500 रुपये काय? मानसी काय होतं? आमचं 45 लाख रुपये जमा. नाही ते झाल्यावर त्याचा वाढून घेईल. त्याला द्यायचं वाढून. वर्गणीच्या व्यतिरिक्त त्याला द्यायचं. नाही तू कॅन्सल का जत्रा म्हणून देत नाही त्याला खर्च लागणार. जत्रा जे दिवशी आपला समाप्ती असते का त्या दिवशी उभा राहायचं त्याच्या 8 दिवस तिची वर्गणी त्याच्यातच करून घ्या. 2-4 लाख ती बाजू म्हणा जत्रा ही जत्रा होणार का? पहिल्या दिवशी पैसे कोणाकडे असतील नसतील तो हा हा त्याच्यात वाढा बरोबर तू बरोबर बोल. आगामी बघा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हण. आपला वार्षिक सप्ताह होणार नाही ही नाव उभा करायचा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपला हा मोठा सप्ताह उभा राहतो. आगामीचं नियोजन नाही बरोबर लाईट नाही लाईट आली. ज्याला एक जण बोला आणि ज्याला इच्छा आहे उठून बोलायची काय होतं आपल्या चर्चा केलं काहीच कोणाला काहीच कळत नाही. एक जण बोला त्याला उठून मारा. नाही आता त्याचा मुद्दा बरोबर होता गणेशचा कारण की बरोबर माझ्या लक्षात नव्हतं ते पण दोन्ही एकाच वेळी येणार आहे मग त्यासाठी आपण ते नियोजन करणार आहोत गावामध्ये आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही वेगवेगळे मूळ मुद्दा असा आहे की समजा सप्ताह वार्षिक करायचा म्हणजे पहिला उभा करायचा आपण गाव निवडणूक
दुसरा काय लागलं माऊली एक कोटी 20 लाख आपली 1,50,50,000 लाख होती याच्यातले लाख 2 लाख लोक आपली जी कावडे जायची जाते येते फुलं टाकते सगळं ते होईल आणि सप्ताह आहे तो आपल्या इकडे होणार मुद्दा हगामाचा हागामा झालाच पाहिजे हागामा झालाच पाहिजे मान्य बरोबर आहे हगामा करायचा पण होणार नाही ना कसं आपला 12 जण तरी नऊ राहतो हगामा दुसऱ्या दिवशी आणि कापून कार्यक्रमात दुसऱ्या येत ना दुसऱ्या दिवशी सगळं हगामा करायचं मोठा नाही आपल्याला किती असतो आता शॉर्टकट मध्ये एवढ्या वाटत आपला नियम पालन करा दुसऱ्या दिवशी गर्दी एवढी नसती हगामा करता येईल आपल्याला दुसऱ्या दिवशी गर्दी एवढी नसती चौथ्या 5व्या दिवसापासून गर्दी वाढायची दुसऱ्या दिवशी गर्दी नसती तू नाही तिकडे सरपंच आहेत. आपल्या ती वर्गणी करणार आहोत आपल्या याच्यासाठी पक्षासाठी तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला गावाचा जो यात्रा आहे त्यासाठी आपल्याला वर्गणी करायची बिलकुल गरज नाही. आता आपण ठरल्याप्रमाणे लिना उभा करूया. लिना उभा झाल्यानंतर लोक आपल्या कावडे जातील येथील पुढे टाकू आणि हगामा जो आहे प्रथेप्रमाणे मोडायला नको करता म्हणून आपल्या गावच्या लेवलवरही करूया. जर समजा चालून आले बाहेरचे तेवढे फक्त 1 तास 12 करूया आणि बाकी आपली सगळे सप्त्याची प्रक्रिया करतो. मात्र वेळ घालता येणार नाही कारण हगामा फक्त 2 तास जातो कारण पब्लिक इकडे हे होणार नाही आपण आपल्या विषय झाला यात्रेचा विषय झाला वर्गणीचा विषय झाला. आता कमिटी नेमवला कशा नियमाच्या कोण ज्याच्या त्याच्या क्षेत्रातलं कोण काम करणार नाही. कार्यक्रमामध्ये काय ठेवे दावे नको त्याच्याकडे वर्गणी कशाला माझ्याकडे वर्गणीसाठी 11 उपनियम अजून आपल्याकडे वेळ आहे बरं का. वर्गणीला आतापासून लोक नेण्याची गरज नाही. आतापासून लोक वर्गणी देणार नाही. जे 10 लोक देते ना ऐका ना जे 10 देते सुभाष आहे त्याच्याकडे जमा करते. जबाबदारी टाकली ना जबाबदारी टाकल्यानंतर त्यांची जबाबदारी काय होईल याच्याकडे जबाबदारी करणार नाही. कारण कसं आहे आता 11 लोक जर नेमले त्यासाठी त्या 11 लोकांनी काय करायचं की त्यांनी सर्व लोकांकडून ती वर्गणी ती जमा करायची. जिथं पुढे अडचण येते त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगावं की अशा अडचणी लोक आपल्याला मदत करत नाही किंवा देत नाही तिथं आपण निर्णय घेता येणार.
जबाबदारी आहे. पैसे घेणं सांभाळणं आहे. हा व्यवहार काय आता हजारातला नाही काय. आपल्याला व्यवहार आहे. त्याला 10,000 रुपये माहिती पैसे सांभाळणं सांगा तुम्ही सांगा प्रत्येकाला योग्य वाटत ऐका ना, जी वेळ देतोय ना त्याला कोणाची होऊन जरी इच्छा असेल वर्गणीमध्ये त्यांना एक नंबर कॅश सगळी त्यांच्याकडे जमा करा. फक्त काय आहे, आता त्यांची परिस्थिती नाही, बघा. cash एवढी पैसे गोळा होणार आहेत. त्याची त्याच्या ऐका ना, एवढे पैसे अहो, तुम्ही एक मिनिट थांबा ना. एवढे पैसे गोळा होणार आहेत. कोटीचा विषय आहे. पण यांची उद्या भविष्यात चोरी अमुक तमुक ह्या गोष्टीचा त्यांचं कुठंतरी म्हणजे अकाउंट करा, काहीतरी ही सिस्टीम करा. म्हणजे रोजचे रोज टाकून टाका पुढं. तसं करण्यापेक्षा आहे ना, जर समजा आपण 11 लोकांची त्यांचा हिशोब एकदम चोख आहे. त्यांना एक नंबर कॅश लागेल. कोटीचा व्यवहार झाला दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी तरी काय होती वर्गणी जमा केली. गावचा बरे. आज कसं मी लवकर दर्शन ठेवायचं. आणि तिथं म्हणते, कुठून आले? काय सुभाष फुकट ठेवायचा. त्यांनी पैसे गाव करायचे एक कोटी रक्कम त्यांच्याकडे जमा होईल असं नको. पैसे जमा करायचे एकाला घेऊन द्यायचे. आपल्याकडे ठेवल्यावर ते एक तुमचा निर्णय तुमचा एकदा निर्णय. सेवा धर्माचं याच्यात काय कोणाला 1 रुपया नाही केली ते भरलं. असं कोणी भरलंय का? नाही नाही मी सांगतो ते तसं बरोबर गोळा करणारे वेगळे आणि खर्चणारे वेगळे लागतील ना. नको, एखादा गोळा करणारे वेगळे आणि खर्चणारे वेगळे लागतील. गोळा करणारे वेगळे आणि खर्च करणारी कमिटी वेगळी राहील ना. आणि व्हाउचर बनवा, पैसे लागत असेल व्हाउचर बनवून घ्या तुमच्याकडून पैसे. हो. काय सांगितलं हा. 7-8 लोकांचं कमिटी होतं. आता त्यांच्या पण लक्षात घ्या की आपण पैसे दिले तेवढे म्हणून. त्यांच्याकडून समजा तुम्ही एकच तुमचा माणूस तुम्ही सांगा पुढे लागतील पैसे तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे कोणाला लागतील ती द्यायची त्या नीती आणले काय आणले त्याचा हिशोब तुमच्याकडे द्यायचा तुम्ही त्यांच्याकडे द्यायचा हिशोब म्हणजे व्हाउचरच बनवायचे प्रॉपरली. मग 11 जण आपण घेतले वर्गणी जमा करायची आणि 2 जण किंवा 1 जण नेमवायचं की त्याचे पैसे कॅश जमा होईल बरोबर. आणि हे काय करणार 11 जण ज्यांच्याकडे जमा करणार त्यांना एक पोच ओळखी द्यायची व्हाउचर खर्चाला की हे 800 माहिती पोच झालेली दोघांकडे स्लिप या पद्धतीने तर बरोबर आहे. कारण कसं आहे, लॉकर जर केलं तर लॉकरचं काय ऑडिट माझ्याकडे एक शिल्लक लॉकर आहे. कोणाचं जास्त मोठं लॉकर आहे. त्याच्यावर काही विश्वास नाही विश्वास काही असलं तर काही कारण नाही काही नाही तुमच्याकडे जमा करा. जर कोणाच्या नावावर जर आपल्याला स्पेसिफिक डिपॉझिट करायचं म्हटलं की त्याची टॅक्स येणार त्याची चौकशी होणार त्याच्यापेक्षा त्याला ते भोरदंड होणार म्हणजे परत आपल्याला ते पैसे भरावे लागणार त्याला त्रासदायक नको. नाही त्याला नाही आपल्याला आपण नुकसान होणार आहे ना तर पैसे विनाकारण ते शासनाला जाण्यापेक्षा लॉकर ज्याच्या नावावर आहे त्या लॉकर मध्ये आपण ठेवू शकतो ते त्यामुळे काय अडचण नाही. दोन मिनिट ऐका. पैसे जबाबदारी ना सुभाष बोल पुढे करा कॅश माझ्या पैसा ना सगळी जबाबदारी माझी. कशी आणायची कशी सांभाळायची द्यायची सगळी माझी जबाबदारी. फक्त तू एक काम कर सुभाष बोल जमा कर आणि माझ्याकडे देत राहा. बाकी कोणाला आता जॉईन व्हायचं ना त्यांनी जॉईन होतं. घ्या ना काय अडचण नाही. पण एक लक्षात ठेव पैसे जेव्हा तुझ्याकडे ठेवशील लोक म्हणले की आज आपल्याला 10 लाख रुपये मला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी भेटते. आज 10 लाख रुपये पाहिजे तर ते 10 लाख रुपये तुझे इनाडवास आले पाहिजे. मला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटून जाते. जबाबदारी घेतोय तर त्या ऐका ना, मग आता समजा सुभाष भाऊ येतो वर्गणीला, पैसे घालायला गणूची. तुझ्या हिशोबाने एक काही अडचण नाही, काही अडचण नाही. कमिटी आहेत ना मग खूप मुलं कमी आहेत कमिट्या जास्त होणार आहेत. जास्त पण 5-6 कमिट्या जास्त होणार आहेत. गोंदादा अय गोंदादा गोंदादा अय दादा
अय कोण दादा एक काम करते समजा आता तुम्हाला आहे तू आहे समजा अजून तुम्हाला 9 लोक तुम्हाला कोण पाहिजे सांगा दोघांमध्ये आता यांना ना फक्त 3च माणसं आहेत. अरे बाबा, नाही. काय करत नाही वर्गणी झाली बरोबर आहे वर्गणी झाल्यानंतर सेक्रेटरीचं काय काम आहे काय काम आहे अय कोण दादा इकडे बघितलं असं पाहिजे मागा बघा ना ठीक आहे 5 करा काय हरकत नाही ठीक आहे 5 काय हरकत नाही पिशव्या काय पैसे पोच करायचे अशी बोलत आहे पहिली बाबत राहील नाही नाही ठीक आहे नंबर एक लावू द्या नंबर एक लावू द्या 4 नंबर एक 4 ऐका रुसून नका टाका धार्मिक आता वर्गणी सुरू करायची सांगा पहिलं ठीक आहे आता सप्ताहाच्या अगोदर 1 महिना सगळ्यांनी जमा करायचं बरोबर त्याला 25,000 रुपये वर्गणी येणार आहे बरोबर त्याची जर ऐपत 2% द्यायची असेल टप्पा वगैरे काय नाही टप्पा वगैरे नाही त्याच्याकडे जमा होईल पर्यंत जमा होईल ना तुम्ही टप्पा वगैरे काही ठेवू नका त्याच्यामध्ये टप्पा नाही आता समजा माझ्याकडे डिसेंबर मध्ये माझ्याकडे थोडे पैसे आले जानेवारी मध्ये येते ना जानेवारी मध्ये येतो सगळे काय असं नाही ना वर्गणी याप्रमाणे ठरलेली प्रति माणसी 2,500 रुपये लक्षात ठेवा काय झालं काय नाही ऐका जरा अरे ऐका जरा थोडं ऐका नाही ते प्रति माणसी 2,500 रुपये वर्गणी आजपासून सुरू झालेली आहे आणि 1 महिना अगोदर म्हणजे 20 मार्च
20 मार्च पर्यंत सर्वांनी आपापल्या जबाबदारीने वर्गणी जमा करायची. असं कोणी म्हणू नका की नाही माझ्या घरी येतील मग मलाच मागितलं पाहिजे, असं काही कोणी हे करू नका. जिथं भेट होईल, जिथं वाटेल तिथं तुम्ही घरी आणून द्या, रस्त्यात भेटले रस्त्यात दिले तरी चालेल. पण असं कोणी म्हणू नका की माझ्या घरी आला नाही, मला ती वर्गणी माहिती नाही त्यामुळे मी दिली नाही, असं कोणी कृपया करू नका. नको नको नाही अरे ते पण नाही ते. आता तर प्रत्येक काय होतं ते तर जाऊन रेकॉर्ड येते ते. तुम्ही जर ऑनलाईन करणार अकाउंट फ्रीज होईल. ते सांगतो नाही अरे आपल्याला फक्त महत्वाचं काय आहे की टॅक्स लागू नाही. मेंबरला वाटलं ना मला ऑनलाईन घ्यायचे तर त्यांनी घ्यायचं पण तो कॅश नाही, यांच्याकडे कॅशच जमा करायचं. आमच्याकडे कॅश आणून दे. यांच्याकडे कॅशच जमा करायचं. तुम्ही जर म्हणले की माझ्याकडे ऑनलाईन आहे तर तुम्ही कॅश टाकता का? जर कमिटीतला मेंबर तयार असेल तरच घ्या. अकाउंट फ्रीज झालं काही नाही. बस रोज स्वरूपात. पुढचा विषय घ्या. मित्राच्या नाव मारा, नातेवाईकाच्या नाव मारा, कॅश काढून तुमच्याकडे घरी 5 लोकांच्या नाव ऑनलाईन टाकू नका. त्याची कमिटी घेत 5 विषय संपला. आपला जो नाही आपला इथला विषय आहे ना, आपला कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग महाराजाचा विषय घेऊ. आता पहिलं आपण नियोजन करू आपलं की आपण आपलं काम कोणी काय काय करायचं ते कमिटीच बदलला. कमिटी जी आहे ती कमिटीच बदल सगळ्यांना त्याचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य राहील. कारण की ते काही दान करायला आलेलं नाही कोणाला, तर ते सगळा विषय निर्णय प्रॉपरच घेतील, 4 ठिकाणी विचारतील, याच्यावर त्याचं माहिती घेतील आणि त्याच्यानंतर ते हे करतील ना. मग ते आपण काही असे इम्पॉर्टंट धरून चालणाऱ्या लोकांना आपण कमिटी घेणार नाही. म्हणजे जे अनुभव आहे त्यांना त्याची जाणीव आहे असे करून घेऊ ना पद्धतीमध्ये. महाराज सल्ले मंडप राहणार आहे. नाही बिलकुल नाही, तसं काही नाही. आता फक्त नाही एक लक्षात घे, आता फक्त काय करायचंय कमिटी नेमायची कोणत्या कामासाठी काय करायचं. नाही तुझी इच्छा नाही का, इच्छा नाही का तुझी, आपण ठीक आहे ना. नाही सुद्धा असं सांग ना विषय असा होतो की वामन भाऊ सांगतात म्हणजे त्यावेळेस काय होतं बाबा या पिरियड मध्ये असं होतं की वारंवार येतो बऱ्याच 4-6 वर्षापासून हे प्रश्न या गोष्टी आणि ऐका ना ह्या गोष्टी कधी पाहिल्या म्हणजे आपण त्याची पण तयारी पाहिजे. कधी पहिल्या दिवशीच असा अडचणी की बडेवाडीचा विषय आपण त्यावेळेस काय होतं सगळं आणि आपण आज आपण उत्साहात असतो. आज जर काही घटना घडली तर आपण त्यावेळेस सगळे म्हणजे इन्सिडेंट होऊन जातो. याच्यासाठी जे मुख्य मंडप आहे मुख्य मंडपसाठी जी काही कमिटी नेमली ना, मुख्य मंडप जो मोठा सभेला वगैरे असतो ना त्याचं एक बजेट की तो किती बाय किती जातोय, ते मंडप तुमचा किती वार आलं किती काय आलं त्या मंडपाला काय होत नाही. आणि बाकीचा काही जेवण वगैरे जरी आपण पुढचा विचार करतो जर जेवण फाटाफाटी काही झाली आपल्याला ऍडजस्ट करता येतं लगेच. मुख्य मंडप जर त्याला काही अडचण आली तर तुम्ही टायमाला काही होत नाही, काहीच करता येत नाही. अगदी नाही तुझ्या मताशी मिसळत नाही. करायचंच आपल्याला ते चांगल्याच पद्धतीचं करायचं. फक्त लक्षात घे ह्याचा गोष्टी आपण करणारच आहे, पण त्यासाठी जे कामासाठी जे माणसं नेमायचे ते तर आवश्यक आहेत ना. एकदा माणसं नेमल्यानंतर ऐकून घ्या जेव्हा माणसं नेमतो जातो तर त्यावेळेस पुढली प्रक्रिया किंवा आपल्याला काय कशा पद्धतीने पाहिजे. अगोदर आपली माणसं जर नेमली नाही तर तुम्ही प्रक्रिया कशी करणार. चांगलंच लावणार ना आपण. अजूनही समजा याला कदाचित अजूनही काही समजा 2-5 रुपये आपल्याला ओढायची वेळ आली तरी आपण सगळे एक दिलामी करूया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा
मग किती आपण व्यवस्थित केलं तर त्यातून आउटपुट काहीच मिळणार नाही. कमिटी कितीची करायची ती पर्चेसिंग कमिटी कितीची करायची 5 लोक. कमिटी अगोदर न्यावा त्यांना कमिटीला तुम्ही सूचना करा बरोबर. अगोदर कमिटी मंडप हा मोठा विषय आहे ना, त्यावेळेस फायनल करायचा आहे ना, त्यावेळेस आपण नाही सगळे आले तर 10-50 लोक गोळा करून आपण फायनल करू. नाही 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 ते त्याच्यातच बरोबर. नाही नाही ते माऊली तसं नसतं. पर्चेसिंग कमिटी ज्या मोठ्या गोष्टी आहेत ना, त्या मोठ्या गोष्टीचे ना प्रत्येकी गोष्टीचं 3 कोटेशन घेऊन येतील. ज्या आपल्याला गरज आहे त्या गोष्टी त्या वेंडरला सांगितल्या जातील की बाबा आम्हाला एवढ्याची हे आवश्यकता आहे. त्या आवश्यकतेमध्ये 3 कोटेशन दिले जातील. 3 कोटेशन ठीक आहे ना, अगदी चालतंय. पळापळी करायला पळापळी करायला पण पाहिजे त्याच्यामध्ये. मामा राहुल आले बघा आता 6 झालेत ना, अजून 4 करायचेत ना. एक मिनिट. गणेश पार्किंगचा बघायला दोन आता पार्किंगसाठी लोक पाहिजे ना.